की श्रेयवादाचं आजकाल आता तुम्ही सर्वजण सोशल मीडियाचे प्रमुख आधारस्तंभ आहात, पायाभूत हे करत असतात. सध्या निगेटिव्ह नरेटिव्ह लोकांमध्ये रुजवण्याचं काम हे वारंवार सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि निवडणुका डोळ्यावर 1 महिन्यावरती 2 महिन्यावरती आल्यात म्हणून केलेल्या कामाची श्रेयवाद आणि त्यातून वेगळा नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न काही कार्यकर्ते नेते मंडळी करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु असो, जो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला एकच म्हणायचं आहे की प्रकल्प पुनर्वसन भाटघर आणि बीर याही व्यतिरिक्त इतरही वेल्हा आणि मुळशी तालुक्यातल्या गुंजवणी संदर्भात असेल, नीरा देवघर संदर्भात सुद्धा असेल किंवा मुळशी मधले सुद्धा कामासंदर्भामध्ये असेल, हा संग्रामदादा फक्त आणि फक्त संग्रामदादांनी हा प्रयत्न गेल्या 14 वर्षामध्ये केलाय. ज्या व्यक्तीनं पाया रचला, ज्यांनी इमारतीचं खरं म्हणता येईल ना उभारणी केली आणि अशा केलेल्या कामाचं फलित सुद्धा आजपर्यंत जी काही 52 कोटीची कामं भाटघर आणि बीरच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णत्वास आलेली आहेत, झालेली आहेत, त्याचा श्रेय घेण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल तर ही केविलवाणी गोष्ट आहे असं मला या ठिकाणी तालुक्याचा अध्यक्ष या नात्यानं आपल्याला सांगू इच्छितो. आणि ह्या व्यतिरिक्त जे काय आहे, आता इथं आमचे महेश टापरे सचिव वीर प्रकल्प पुनर्वसन समिती ते देखील आलेले आहेत. मला वाटतं मळेकर, आपण भाटघर धरणाच्या माध्यमातून काय आपल्याला माहिती द्यायची असेल तर आपण बोला. विशेष निधी जो 18 नागरी सुविधा अंतर्गत प्रकल्पग्रस्तांना मिळणारा भोर वेल्हा मुळशी हा एकमेव म्हणजे दिशादर्शक नेतृत्व आमदार दादा संग्रामदादांचं हे त्यांच्या कामात जवळपास 52 कोटींचा निधी दोन्ही प्रकल्प वीर आणि भाटघरचा मिळून आज दादांनी गेल्या 2011-12 ते आज तागायत या ठिकाणी आणलाय. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं ना, आता जी कामं प्रस्तावित आहेत त्यातली 17 कामं भाटघर प्रकल्पग्रस्तांतर्गत कालच परवा जी काही प्रशासकीय निर्णय जो झाला त्याच्यामध्ये मंजुरी झालेली आहे, बरोबर ना? वरखेडे आणि हे तुम्ही त्या बाबतीत जास्तीचं कमी सांगू शकताल. वीरची आता 4 कामं जी काही आहेत त्याच्यामधली जी आहेत काही मान्य आहे ना. ऐका ना, वस्तुस्थिती अशी आहे की पहिली 13,52 लाखाची ऑलरेडी 13 कोटी कामं 52 लाखाची मंजूर आहेत. उर्वरित त्यांना वारंवार सांगतो की आम्ही जर आता संग्रामदादांच्या माध्यमातून आमची संघटना बरीच जुनी आहे, रजिस्टर झाल्यापासून आणि ज्यावेळेला संग्रामदादा पहिलेच आमदार झाले तेव्हापासून या संघटनेचा खरा आवाज त्या ठिकाणी सरकार दरबारी मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि लोकांना अतिशय दुर्गम भागात तुम्ही सगळी मंडळी शोधणे आहेत, काय ना काय कारणास्तव तुम्ही पश्चिम पट्ट्यामध्ये फिरत असता, किती अडचणी होत्या त्या ठिकाणी, किती आणि आताची परिस्थिती काय आहे. आणि हे सर्व करत असताना माननीय संग्रामदादा थोपटे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्या जनतेला न्याय मिळण्याचं काम केलं. किंवा अति दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी निधी कमी आहे, दळणवळणाचा विषय असेल, रस्त्याची कामं असतील, वाडीवाडीला रस्ते पोहोचवण्याचं काम असेल, स्मशानभूमीचे रस्ते असतील. आता जर तुम्ही गेला की मागचा 10-15 वर्षाचा काळ आणि आताचा जर काळ पाहिला तुम्ही पश्चिम पट्ट्यामधले की त्या ठिकाणी कामं कुणाच्या माध्यमातून झाले. आणि दादांनी कधी हा श्रेयवादाचा विषयच केलेला नाही. आणि आतापर्यंत जे आम्ही जे काही निवेदनं दादांना दिली किंवा नागरी विकास सुविधा अंतर्गत जी कामं सुचवलेली आहेत, आम्ही संग्रामदादांच्या व्यतिरिक्त कुणालाही पत्र दिलेले नाही. त्यामुळं जर कोणी सांगत असेल की ही कामं आम्ही मंजूर केलेली आहे तर ते सगळं चुकीचं आहे. जनता त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देणार आहे. पण ह्याच्यामध्ये कसं होतं की जे सामान्य जनता आहे, ज्यांना ह्याच्यातलं काय राजकारण माहीत नसतं, त्यांचा संभ्रम निर्माण करायचा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोकांमध्ये दुहे माजवण्याचं काम करायचं. आता आम्ही संघटना चालवत असताना आमच्या संघटनेमध्ये सर्व पक्षाचे लोक आहेत, पण आमचा एकच उद्देश आहे की आपला भाग दुर्लक्षित आहे, त्याला भागाला न्याय देण्याचं काम जर आमदार साहेब करत असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आमचे खुर्ची गोनी असेल, चांदानू गोपकुंबळा असेल, कधी तुम्ही त्या ठिकाणी गेला असेल तिथली परिस्थिती आहे. 2-2 कोटीचे रस्ते त्या ठिकाणी झाले. स्मशानभूमीत जाणार रस्ता नव्हता, पायी तिथं जावं लागत होतं. आता त्या ठिकाणी स्मशानभूमीत गाड्या जातात, गाड्यांनी त्या ठिकाणी अंत्यविधीचं साहित्य नेलं जातं. हे फलित कुणाचं आहे? आणि ह्याच्यामध्ये जर राजकारण आलं तर मग हे जे निधी मिळतोय लोकांच्या पोटात हेच दुखतंय की तुमच्या पश्चिम पट्ट्याला एवढा निधी कसा काय मिळतो त्या ठिकाणी. मग ह्याचं सगळं श्रेय तुम्ही दादांनी कधी श्रेय मागितलेलं नाही, लोकांची कामं होते फक्त दादा म्हणतायत. आणि विशेष करून की तुम्ही आता इतिहासात जमा झालेलं धरण आपलं आता दादांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी खापरपंतूला दाखले दिले आणि जवळजवळ 100-150 पोरं आमची सरकारी नोकरीमध्ये या ठिकाणी लागली जातात. म्हणजे समोर लोकांच्या समोर या गोष्टी आहेत. आणि